लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा। 2-3 दिवसांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं KYC अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा। 2-3 दिवसांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर 2 ते 3 दिवसांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे आणि त्यामुळे बॅलन्स चेक करा, असं आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर आदिती तटकरे यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे, माहिती दिली आहे, पाहूया। तर आदिती तटकरे म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। तर हा निधी आता लवकरच जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण विषयी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत। कारण लाडक्या बहिणीसाठी आज तारीख दिनांक 22 मे 2026 रोजी लाडक्या बहिणीसाठी पैसा वाटप झालेला आहे। म्हणजे 2 हप्ते एकत्र आलेले आहेत। 3000 रुपये जे लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेले आहे। तर कोणा लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आलेले आहेत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट अशी आहे की 2 महिन्याचे पैसे एकत्र आलेले आहेत। म्हणजेच 22 मे रोजी दुपारपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। आपल्या अकाउंटला पैसे आलेत की नाहीत लवकरात लवकर चेक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जर आपली KYC असेल, आपलं DBT अकाउंट चालू असेल तरच आपल्याला हा लाभ मिळणार आहे, नाही अन्यथा लाभ मिळणार नाही। तरी आपण लवकरात लवकर आपले खाते आणि बँक स्टेट जाऊन चेक करा आणि KYC केलं असेल तरच आपल्याला पैसे मिळणार आहेत, नाहीतर पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या आधार सेंटरवर जाऊन KYC कंप्लेंट करून घ्या। KYC जे आहे कंप्लेंट करून घेऊन आपल्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का तपासा आणि आपल्याला लवकरात लवकर 2 हप्त्याचा जे लाभ मिळणार आहे। 22 मे रोजीपासून दुपारपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। तरी आपल्याला मिळाले नसतील तरी आपण कमेंटमध्ये सांगा।